मानव कल्याण विचार मंच नांदेड आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीम आणि शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी बुधवार वेळ सायंकाळी 6 वाजता कुसुम सभागृहामध्ये पार पडला। या कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद भेटला। मानव कल्याण विचार मंच नांदेड समतेच्या परंपरेला प्रेम, सद्भावना आणि मंगलमैत्रीच्या धाग्याने अधिक मजबूत करण्यासाठी मानव कल्याण विचार मंच गेल्या 6 वर्षापासून विविध वैचारिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, सामाजिक उपक्रम राबवत आला आहे। या उपक्रमाचाच एक भाग म्हणून वैचारिक दिशा निश्चित करण्याच्या हेतूने प्रबोधनात्मक शाहिरी जलस्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राहुल प्रधान, आंबेडकर चळवळीचे नेते, युवा अध्यक्ष युवा पॅंथर महाराष्ट्र राज्य डॉक्टर सचिन सरोते, अध्यक्ष प्रागतिक विचार मंच नांदेड, डॉक्टर राजेंद्र गोनारकर, संचालक माध्यमशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, किशनराव वन्नाळे सामाजिक कार्यकर्ते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जगनराव गोनारकर, अध्यक्ष मानव कल्याण विचार मंच नांदेड, सुमेध शिरसे उपाध्यक्ष, प्राध्यापक अशोक कांबळे सचिव, साहेबराव कांबळे सहसचिव, इंजिनियर राहुल गोनारकर कोषाध्यक्ष, सदस्य संजय वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर गंगाधर भोपाळकर, डॉक्टर मिलिंद पांडुर्णीकर, जीवनराव कांबळे, पंडित आंबेकर, संभाजी वाघमारे, विलास कांबळे, एम.टी. वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर राजीव वाघमारे, सुधीर वाघमारे, पी.एन. वाघमारे, संतराव टोंपे, गणेश कांबळे, प्राध्यापक संतोष शिरसे, रवींद्र शिरसे। पहा फक्त HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सर्व काय घेतो म्हटलं तरी परी उमलली नाही कडी तिच्या अंतरीची, कारण तिचा सर्वात मोठा दागिना जो होता कुंकवाचा धनी, तोच तिला काही दिवसासाठी सोडून निघाला होता। परी उमलली नाही कडी तिच्या अंतरीची, उरावर दगड ठेवून वाट धरली मी मुंबईची। गाडीत बसलो, कंडक्टरनं बेल दिली, गाडी सुरू झाली। मैना रुसली मनात, मैना रुसली मनात, नाही हसली गालात, मैना रुसली मनात नाही हसली गालात, ती होत दिसली डोळ्यात, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती यात राहिली, माझी महिना गावाकडे राहिली। स्टार्ट सर। मी जगन गोनारकर, अध्यक्ष मानव कल्याण विचार मंच नांदेड आणि माझ्यासोबतचे सर्व सहकारी, आज या ठिकाणी मानव कल्याण विचार मंचच्या वतीनं कुसुममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनात्मक शाहिरी जलसा आमचे मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर माननीय राजेंद्रजी कांबळे कुडुसकर साहेब यांचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला। खरं तर आमचा हा मानव कल्याण टीमचा उद्देश हा आहे की या भयभीत झालेल्या वातावरणामध्ये समाजामध्ये कुठंतरी अस्थिरता निर्माण व्हावी, समाज हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावा, सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, सर्व धर्म समभाव हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला रुजावा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवरायांचा विचार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रुजावा आणि कुठंतरी या भयभीत या अशा वातावरणामध्ये तथागत बुद्धाची शांतता प्रस्थापित व्हावी, हा संदेश देण्याचा आमचा हा मानव कल्याण विचार मंचाचा हा मानस आहे आणि याचा मूळ उद्देश हाच आहे। या शाहिरी जलशातून महाराष्ट्रभर आम्हाला संदेश द्यायचा आहे की तथागत बुद्धांनी सांगितलेली शांती प्रस्थापित व्हावी। मानव कल्याण विचार मंचाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं मी संपूर्ण देशवासियांना, तमाम महाराष्ट्रवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। 14 एप्रिल दिन भाग्याचा, बहुजनाचा भारत देशाचा, 14 एप्रिल
वृद्धीन भाग्याचा बहुजनाचा भारत देशाचा रूढी राक्षसा करायाचा हिमाई हिमाई पोती जन्मे सुंदर जी हिमाई पोती जन्मे सुंदर जी हिमाई पोती जन्मे सुंदर आज या ठिकाणी आपण हा आपला शाहिरी जलसा सादर करीत असताना बाबासाहेबांच्या विचाराची फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचाराची पेरणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक प्रबोधनकारांनी अतिशय ताकदीनं मांडली। या अशोक कांबळे मानव कल्याण विचार मंच नांदेडचा सचिव आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शाहीर राजेंद्र कांबळे यांचा जो शाहिरी जलसा हा जो कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये घेण्यात आला तो प्रचंड कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। खरं तर नांदेडकरांची मने शाहीर कांबळे यांनी जिंकली। अत्यंत पहाडी आवाज, अत्यंत प्रभावी मांडणी आणि अंगावर शहारे येईल अशा प्रकारची त्यांची रचना, हे सगळं बघून आम्हाला खरंच त्यांच्या आवाजात आणि त्यांच्या शाहिरीमध्ये प्रेमात पडलो आहे, जोश आला आणि म्हणून नांदेडकरांकडून आणि मानव कल्याण विचारकडून मी त्यांचा आभारी आहे। आधी नमन तथागताला नामा तुकोबाला करुणी मुद्रा शिवबाला सत्याचा मार्ग ज्यांनी दिदला सत्याचा मार्ग ज्यांनी दिदला सत्याचा मार्ग ज्यांनी दिदला वंदन माझे ज्योती बहाला वंदन माझे ज्योती बहाला वंदन माझे ज्योती बहाला तसंच राजर्षी शाहूजींना तसंच राजर्षी शाहूजींना तसंच राजर्षी शाहूजींना ऐका मर्दाच्या पवाड्याला रजी जी ऐका मर्दाच्या पवाड्याला ऐका मर्दाच्या पवाड्याला धन्य धन्य भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर धन्य भीमराव धन्य भीमराव आंबेडकर नेता खंबीर धरली पाकर बहुजनावर संविधान न्यार संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत। या संविधानानं केला दिन दुबळ्यांचा उद्धार केला दिन दुबळ्यांचा उद्धार केला दिन दुबळ्यांचा उद्धार देशाला नवा दिला आकार देशाला नवा दिला आकार देशाला नवा दिला आकार कर्ज जय भीम करा ललकार जी कर्ज जय भीम करा ललकार मानव कल्याण विचार मंच नांदेडच्या वतीनं आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माननीय राहुल प्रधान सर उपस्थित होते। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन सरोदे सर, डॉक्टर राजेंद्र गोनारकर सर, माननीय किशनरावजी वनाळे साहेब आणि माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मानव कल्याण विचार मंचाचे अध्यक्ष चेतनरावजी गोनारकर आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला खरी उपस्थिती झाली असेल तर ते पूज्य भंते यांची झालेली आहे, विनय बोधीप्रिय यांची। त्यामुळं आज तमाम समाज जो आहे तो
समाज यांच्या ऋणामध्ये आहे आणि या सर्वांचे मी मानव कल्याण विचार मंचाच्या वतीने मी खूप आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित होतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मानव कल्याण विचार मंचाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. ऐसा मिळाला भाऊ म्हातार माईला, ऐसा मिळाला भाऊ म्हातार माईला, ऐसा मिळाला भाऊ. अहो म्हातारा माईला ऐसा मिळाला भाऊ म्हातार माईला, ऐसा मिळाला भाऊ म्हातार माईला, ऐसा मिळाला भाऊ. अब झाला तो माटी राका, अब झाला तो माटी राका, अब झाला तो माटी राका, झाला तो माटी राका. राजर्षी राजशाहू